नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका पदभरतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत, जे की अंगणवाडिका, मदतनीस आणि सेविका यासाठी ही जी आहे पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बरेच महिला भगिनी मागील अनेक दिवसांपासून जे आहे जे की अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदाकरताच्या पदभरतीसाठी आपल्याला मेसेज करत होते, कमेंट्स करत होते। तर महिलांनो, आता जे आहे पदभरती थोडक्यामध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने जे काही सुरू होण्याच्या मार्गावर आहे, तर त्यामध्ये आज एक पदभरतीची जाहिरात आपल्याला मिळालेली आहे। त्यासाठी तर तुम्ही पात्रता किंवा तुमच्याकडे पात्रता असेल तर तुम्ही त्यासाठी लगेचच्या लगेच याचा अर्ज करू शकता। तर कोठे निघालेली आहे, काय आहे पदभरतीविषयीची माहिती, संपूर्ण काय आपण या व्हिडिओमध्ये सर्व ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत। आणि अशाच प्रकारचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये असाल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे सर्व अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर यामध्ये पहा काय म्हटलेलं आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खेड 2 पुणे जिल्हा परिषद पुणे अंगणवाडी सेविका मदतनीस पदभरती जाहीर प्रकटन जाहिरात सन 2026। तर ही जी जाहिरात आहे जी की जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि खाली काय म्हटलेलं आहे, आपण आता सविस्तर जाहिरातीचं यामध्ये माहिती घेऊ। तर यामध्ये म्हटलेलं आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खेड 2 प्रकल्पाअंतर्गत खालील ग्रामपंचायतीच्या महसुली गाव कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत रिक्त अंगणवाडी पदभरतीकरता उपयुक्त संदर्भ क्रमांक जो यांचा आहे 1 ते 3 नुसार सरळ नियुक्तीने, म्हणजे की या ठिकाणी कसली परीक्षा होणार नाही, सरळ नियुक्तीने होणार आहे। तर अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी जाहिरातीमधील नमूद व अटी जे काही शर्त आहेत त्यामध्ये पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज मागवण्यात येत आहेत। हे यांचं ऑफिशियल संकेतस्थळ आहे। हे संकेतस्थळ आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला सकाळी जे आहे ते दिलेलं आहे। आणि अर्ज प्रक्रिया काय दिनांक आहे, तर यामध्ये पहा अर्ज प्रक्रिया ही ऑलरेडी सुरू झालेली आहे 27 तारखेपासून तर 7 तारीख ही जी आहे याची शेवटची असणारी आहे, जे की 7 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे। तर हे तुम्ही तारखा इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवून घ्या। आणि यामध्ये जे शासकीय सुट्ट्या आहेत ते या ठिकाणी वगळलेल्या आहेत आणि जे काही रेग्युलर वर्किंग डे असतात त्या ठिकाणी त्या टाइममध्ये तुम्हाला याचा अर्ज जो आहे तो करायचा आहे। तर जागा किती आहेत, काय काय आहे पाहून घ्या या ठिकाणी। तर रिक्त पदांची तपशीलमध्ये आपण जर पाहिलं तर रिक्त पदांचं नाव, अंगणवाडी सेविकाच्या 4 जागा या ठिकाणी रिक्त आहेत, ज्यामध्ये ग्रामपंचायतचं नाव आहे बिरदवडी, शिंदे, पाईट आणि साबळेवाडी। तर महसुलीचे गाव वगैरे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि जे अंगणवाडीची केंद्राची नावे आहेत आणि रिक्त पदांची संख्या देखील 111 या ठिकाणी पाहू शकता। या प्रकारे जे काही 4 आहेत। आणि अंगणवाडी मदतनीसच्या जर आपण पाहिलं तर टोटल या ठिकाणी 26 जागा जे की अंगणवाडी मदतनीसच्या या ठिकाणी रिक्त आहेत। त्याचा परिपूर्ण या ठिकाणी त्या गावांची नावे, महसुली गावांची नावे, अंगणवाडी केंद्रांची नावे हे तुम्ही सर्व काही या ठिकाणी पाहू शकता। जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी याची आपण सविस्तर लिंक दिलेली आहे आणि त्या झडपीच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही जे आहे ते अर्ज करू शकता। तर त्यासोबतच बरेच विद्यार्थी किंवा जे महिला भगिनी आहेत ज्यांना जे मागल्या प्रकारची भरती झाली होती सेविकाची, त्या प्रकारे जे आहे जे की अपकमिंग भरतीसाठी अनेक महिला भगिनी जे आहे आपल्या क्लास संदर्भामध्ये डिमांड्स करत होत्या। तर महिला भगिनींनो, आपली क्लास जे आहे 5 ऑगस्ट पासून जे की सुरू होत आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण बेसिक टू ॲडव्हान्स ज्या प्रकारे मागे 103 जागाची जाहिरात आली होती त्या प्रकारेच आता येणाऱ्या काळात देखील एक मोठी पदभरती जाहिरात येणारी आहे। तर तुम्हाला त्याची तयारी आतापासून करायचं असेल तर लगेचच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यामध्ये तुम्हाला आपल्या संपूर्ण काही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो लिंक मिळणारी असेल, त्यामध्ये तुम्हाला लगेचच्या लगेच फटाफट डिस्काउंट ऑफरमध्ये ती बॅच जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मिळतील, ई बुक मिळेल, त्यानंतर रेग्युलरली तुम्हाला सर्व काही लाईव्ह क्लासेस मिळतील आणि त्यामध्ये तुम्हाला सर्व काही रेकॉर्डेड व्हिडिओ देखील पाहायला मिळणारे असेल। ज्या महिला भगिनींना अंगणवाडी सेविका मदतनीसची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपली जी स्पेशल डिस्काउंट ऑफरमध्ये बॅच चालू आहे त्यांनी जॉईन करून घ्या। आणि जे महिला भगिनी वारंवार कमेंट करत होत्या त्यांच्यासाठी आपण स्पेशली डिस्काउंट देखील त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि डिस्काउंट जे आहे 15 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे, त्यामुळे डिस्काउंट ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि लगेचच्या लगेच त्या ठिकाणची बॅच आपली जॉईन करून घ्या। तर या ठिकाणी पहा ही अशा प्रकारे जे आहे सेविका आणि जे काही मदतनीस अशी टोटली 30 जागांची जाहिरात या ठिकाणी जे आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर विस्तृत जाहिरात या ठिकाणी आपण पाहायला तुम्हाला हवे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देऊ आपण। तर पदाची नावे देखील पहा यामध्ये आणि जी पात्रता आहे फक्त 12वी उत्तीर्ण अथवा समकास्ट। तर यामध्ये पहा फक्त 12वी या ठिकाणी मागितलेलं आहे।
आहे. आणि खाली काय म्हटलेलं आहे, तसेच किमान शैक्षणिक अर्हतेची वरील सर्व शैक्षणिक पात्रतेची जसे पदवी, पदव्युत्तर, डी.एड., बी.एड., एम.एस.सी.आय.टी व समकक्ष इत्यादी असल्यास त्याची सर्व सुस्पष्ट गुणपत्रिका पास नापास ज्यावर लिहून असेल, ज्यावरून टक्केवारी निश्चित करता येईल, अशा सर्व गुणपत्रिकेच्या छायांकित प्रती सक्षम प्रति अधिकारी यांच्याकडे साक्षीत रूपात घेऊन अर्जासोबत जोडाव्यात. गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र जोडलेले नसेल तर गुण देय होणार नाहीत. म्हणजे काय, तर तुमची त्या ठिकाणी मार्कशीट वगैरे नसेल तर त्या ठिकाणी जे आहे तुमचं काही त्या ठिकाणी मान्यता ग्राह्य केलं जाणार नसेल डॉक्युमेंट असं आहे. आणि त्यानंतर हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदाकरिता अर्जदार महिला ही त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर फक्त महसुली, गाववाडी, वस्तीपाडे यातीलच उमेदवारांना स्थानिक समजण्यात येईल व अशी महिला उमेदवार जे काही अर्ज करण्यास पात्र राहील. याकरिता तहसीलदार यांच्याद्वारे देण्यात आलेलं रहिवाशी दाखल ग्राह्य धरण्यात येईल. तहसीलदार यांचे रहिवाशी दाखल नसल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे की ज्या ठिकाणची जागा रिक्त आहे त्या ठिकाणचीच महिला फक्त या ठिकाणी जे आहे ते अर्ज करू शकतात. इतरत्र महिला या ठिकाणी जे आहे ते अर्ज करू शकत नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी पहा 18 ते 35च्या या ठिकाणी सर्व काही महिला या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर भाषेचं ज्ञानमध्ये मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि बाकी सर्व जी प्रोसेस आहे तुमच्या टक्केवारीनुसार या ठिकाणी जे की होणारी आहे, म्हणजे की पर्सेंटेजनुसार तुमची सर्व काही होणारी आहे. मानधन देखील या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे. तर फटाफट जा तुम्ही झडपीच्या वेबसाईटला, जी झडपीची ऑफिशियली पुणे वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही लगेचच्या लगेच या ठिकाणी याचा ऑनलाईन अर्ज करून टाका महिला बघून. आणि या संदर्भात तुमच्या मनात काही शंका प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.